आणि आता मुंबईतनं मोठी बातमी समोर येतेय। मालाडमध्ये रेल्वे स्टेशनवरती मुस्लिम बांधवांकडून नमाज अदा केल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय। एका मुंबईकरांना प्लॅटफॉर्मवरनं हा व्हिडिओ काढलेला आहे। बेकायदेशीर शेड उभारून रेल्वे स्टेशनवरतीच नमाज अदा केला जातोय असा आरोप करण्यात येतोय आणि याच प्रकरणी आता किरीट सोमय्या आक्रमक झाले। त्यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे। या संदर्भात किरीट सोमय्या हे आज 5 वाजता मालाड पोलीस स्टेशनला ही भेट देणार आहे। मालाड रेल्वे पोलीस स्टेशनवरती अशा पद्धतीनं नमाज अदा केला गेला, मात्र याला परवानगी होती का, कोणाच्या परवानगीनं अशा पद्धतीनं नमाज पठण झालं असा मात्र सवाल उपस्थित होतोय। इथे दृश्य आपण बघतोय मालाडमध्ये कशा पद्धतीनं हा नमाज पठण करण्यात आलेला होता। अधिक माहिती या संदर्भात घेऊयात। ऋतिक गणकवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ऋतिक, नेमका हा सगळा प्रकार काय आहे? एक खास शेड इथे उभारण्यात आली आहे, परवानगी आहे का? नक्कीच आपण बघतोय की रमजानचा महिना सुरू आहे। मुस्लिम बांधव जे आहेत ते एकत्रितरित्या नमाज पठण करत असतात, मात्र ते नमाज पठण करताना त्यांची जागा चुकली आहे का असा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। कारण की मालाड रेल्वे स्टेशनचं 1 नंबर प्लॅटफॉर्म आहे आणि त्याच्याच बाजूला त्यांनी शेड टाकलेला आहे आणि त्या ठिकाणी नमाज पठण करता येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना यामुळे कुठेतरी त्रास होतोय। कारण की आपण बघितलं की रेल्वे स्टेशनवरती मोठ्या प्रमाणात ही गर्दी होत असते। एका नागरिकाने या संदर्भातला व्हिडिओ काढला आणि तो व्हायरल केलेला आहे ना हा व्हिडिओ किरीट सोमय्या यांनी देखील आपल्या सोशल मीडियाद्वारे पोस्ट केलेला असून यावरती तीव्र आक्षेप नोंदवलेला आहे। हे कृत्य बेजबाबदार असल्याचं त्यांच्याकडून म्हणण्यात आलं असून या संदर्भात गुन्हा दाखल करावा अशी त्यांनी मागणी केलेली आहे आणि यासाठी आज 5:30 वाजता ते मालाड पोलीस स्टेशन जे रेल्वे पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी जाणार आहेत आणि या कृत्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहेत। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। मात्र असा प्रकार घडलेला असल्यामुळे मालाड रेल्वे स्थानकावरतीच हा प्रकार घडलेला असल्यामुळे मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। यावरती आता काय ऍक्शन घेतली जाते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल।